योगी कथा प्रकरण 5. श्री चंदनशेष महाराजांचा आशीर्वाद प्राप्त संभाजी भोपळे. रिसोड तालुक्यातील नेतनसा येथील संभाजी मारोती भोपळे म्हणजे माझी बहीण शांताबाईचे पती. ते शेतमजुरी करायचे. घरी 1.5 एकर शेती होती. ते कष्टाळू होते. एकदा शेतात त्यांना सर्पदंश झाला. त्या काळात सर्पदंश झाला की डोक्यावर छोटा दगड ठेवून श्री चंदनशेष महाराज संस्थान गोवर्धन येथे जाण्याची प्रथा होती. त्यानंतर सापाच्या विषाचा परिणाम कमी होऊन तो माणूस वाचतो अशी श्रद्धा होती. सध्याही आहे. सर्पदंश झाल्यावर ते गोवर्धन येथे गेले. त्यामधून ते वाचले. नंतर काही वर्षानंतर त्यांच्या गावातील व्यक्तीने त्यांना भानामती केली. त्यांच्या अंगावर जखमा व्हायच्या. दुसराही त्रास त्यांना व्हायचा. एका अमावस्येच्या दिवशी त्यांना त्रास सुरू झाला. त्यावेळी त्यांच्या शरीरात श्री चंदनशेष महाराज प्रगट झाले. त्यानंतर त्या आजारातून ते बरे झाले. तेथून पुढे दर सोमवारी त्यांच्या शरीरात ठराविक वेळी श्री चंदनशेष महाराज प्रवेश करीत असत. त्यांच्याकडून अनेक रुग्णांना लाभ मिळाला. अनेकांचे प्रश्न सुटले. त्यांची कीर्ती जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर पसरली. अकोला, वाशिम, बुलढाणा, हिंगोली आदी जिल्ह्यातून लोक त्यांच्याकडे येत असत. प्रत्येक नागपंचमीच्या आदल्या दिवशी किंवा नागपंचमीच्या दिवशी ते मालेगावला आमच्या घरी मुक्कामी येत असत. सकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान रिक्षावर श्री शंकराचा फोटो, लाऊडस्पीकरमधून श्री विष्णू व श्री शंकराची भजने सुरू करून ते मागे वेताची काडी हातात घेऊन चालत. त्यावेळी श्री चंदनशेष महाराजांचा प्रवेश त्यांच्या शरीरात झालेला असे. लोक रस्त्याने त्यांचे दर्शन घेत. त्यांना गुलाल व हार अर्पण करीत. मालेगाव मेहकर रस्त्यावरील सेवा सहकारी सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर वारूळ होते. आजही आहे. तिथे येऊन ते पूजा करीत. वारुळाजवळची माती नाकाने उकरून ती लोकांना अंगारा म्हणून देत. त्यामुळे अनेक रोगातून बरे होता येते अशी लोकांची श्रद्धा होती. ह्याला संजीवनी म्हणत. आज तिथे मंदिर बांधण्यात आले आहे. श्री चंदनशेष महाराजांची श्री गणेश शिवलिंग व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मी त्यावेळी केनवडला राहत होतो, परंतु नागपंचमीला मालेगावला यायचो. एके वर्षी नागपंचमीच्या दिवशी मी माझे दाजी संभाजी भोपळे यांच्या भक्तांसोबत वारुळाजवळ गेलो. त्यांनी वारुळाची पूजा केली. सापासारखे पोटावर ते वारुळावर खेळत होते. त्यावेळी ते म्हणाले की आमचा बंधू या वारुळात राहतो, त्याला पाहायची, त्यांचे दर्शन घ्यायची तुमची इच्छा आहे काय, असे त्यांनी उपस्थितांना विचारले. सर्वजण चूप. कोणी काही बोलेना. साप अंगात येतो आणि यांनी बोलावण्याने वारुळातील साप बाहेर येईल यावर माझा विश्वास बसेना. मी म्हणालो, हो, तुमच्या बंधूचे दर्शन घ्यावयाचे आहे. त्यावर ते थोडे मागे सरकले. उपस्थित भक्तांना त्यांनी जरा दूर अंतरावर थांबण्याचे आवाहन केले. लोक वारुळापासून काही अंतरावर उभे राहिल्यानंतर त्यांनी नाकानेच वारूळ उकरण्यास सुरुवात केली. लोकांना सांगितले की आमचा बंधू बाहेर येतोय, तुम्ही त्याचे दर्शन घ्या, तो तुम्हाला काहीही करणार नाही. नाकाने वारूळ उकरल्यानंतर ते थोडे मागे सरकले. वारुळातून नाग बाहेर आला. नाग फणा वर करून एकीकडे तर दुसरीकडे दाजी बराच वेळ खेळले. त्यानंतर त्यांनी नागाला सांगितले की बंधू, सर्वांना दर्शन दे आणि तू आत जा. त्यानंतर नागाने सर्वांना फणा उंच करून सर्वांकडे वळून दर्शन दिले आणि पुन्हा नाग वारुळात गेला. हे प्रत्यक्ष पाहिल्यावर माझी श्री चंदनशेष महाराजांवर व दाजींवर श्रद्धा अधिक दृढ झाली. तो प्रसंग 100 ते 200 भाविकांनीही प्रत्यक्ष पाहिला होता.
त्यानंतर अनेक संकटाच्या वेळी श्री चंदनशेष महाराजांचे मार्गदर्शन आमच्या कुटुंबाला व आप्तेष्टांना तसेच स्नेहीजनांना मिळाले. मलाही त्यांच्या फोटोपासून त्या वारुळाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या मूर्तीपासून मिळत आहे. श्री चंदनशेष महाराजांमुळे आम्हाला अनेक संकटातून मार्ग मिळाला. त्यांच्यावर मालेगाव शहरातील माळी वेटाळातील एका व्यक्तीने टीका केली. नेतनसा येथील पाहुणा सोंग करतो, हे काही खरं नाही. त्यानंतर श्री चंदनशेष महाराजांनी सांगितले की आज आमच्या झाडावर माझ्या दाजींवर एकाने टीका केली. पुढील वर्षी नागपंचमीच्या आत तो एका डोळ्याने आंधळा होईल. टीका करणारी ती व्यक्ती शेतामध्ये जात असे. एकदा शेताच्या धुऱ्याने लावण्यासाठी काट्या तोडत असताना एक बारीक काडी त्याच्या डोळ्याला लागली आणि तो डोळा निकामी झाला. नागपंचमी येण्यापूर्वीच तो एका डोळ्याने आंधळा झाला. श्री चंदनशेष महाराज दाजींमार्फत अनेक विहिरींसाठी, बोरवेलसाठी पाण्याची जागा दर्शवित. त्यांचे अनेक भक्त घरातील छोट्या छोट्या समस्या असो किंवा मोठ्या असो किंवा आजारपण असो किंवा काही खरेदी करणे असो, अशा प्रत्येक वेळी त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आजही त्यांचे अनेक भक्त नागपंचमीला मालेगावला श्री चंदनशेष महाराज संस्थानावर दर्शनास मोठ्या संख्येने येतात. ते समाधीस्थ होण्यापूर्वी त्यांनी श्री चंदनशेष महाराज त्यांच्या शरीरात असताना त्यांचे छायाचित्र काढून घेण्यास सांगितले होते. त्यापासून भक्तांना तीच प्रचिती, तोच अनुभव येईल असे त्यांनी सांगितले होते. ते छायाचित्र त्यांच्या अनेक भक्तांच्या घरामध्ये आज आहे. माझ्या घरी त्यांचे छायाचित्र फ्रेम करून ठेवलेले आहे. या प्रकरणात उल्लेख आलेले संभाजी मारुती भोपळे यांचे सन 1996 निधन झाले. त्यांच्या 8-10 दिवस आधी अरविंद राजस्थानमध्ये साचे आणण्यासाठी रेल्वेने जात होता. त्यावेळी अचानक त्याला गूढ संदेश आला की आपल्या परिवारातील कोणीतरी एकाचे निधन होणार आहे. त्यावेळी आपल्या जवळच्या नातेवाईकांपैकी नेतनसा येथील मामा संभाजी भोपळे गेले तर चालतील असा विचार डोक्यात आला. त्यानंतर मन सुन्न झाले. आपल्या जवळची व्यक्ती जाणार हे दिसत होते. अरविंद राजस्थानवरून घरी आला. घरी आल्यावर बाबांनी त्याला नेतनसा येथील मामा गेल्याची दुःखद बातमी दिली. त्यांचे पार्थिव शेतात दहन करून किंवा समाधी देऊन त्या ठिकाणी श्री चंदनशेष महाराजांची मूर्ती स्थापण्याची व्यवस्था करता आली नाही. कारण अरविंदचे बाबा नेतनसा येथे पोहोचेपर्यंत मामांच्या पार्थिवाला नेतनसा मांगूळ झनक रस्त्याच्या कडेला दहन करण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांचे समाधी मंदिर बांधता आले नाही.